स्पैरो नाइए फिरो इन हवाओं में कहीं पंछी बन जाओ इन ज़फ़ाओं में कहीं। देखो 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 कहे है आके मेरा जूता जापानी बदबू में हिंदुस्तानी सर पे लाल टोपी फिर भी दिल है हिंदुस्तानी। मेरा जूता जापानी बदबू। ये मनी ये घरोघरी ती माणसं काढलेली आत्ता काढलेली मी लिंब उन्हाळ्याच्या दिवसातलं हे सगळ्यात महाग गोष्ट मिळणारी। एक लिंबू मार्केटमध्ये 10 रुपयाला मिळते। झाडावरची काढलेली लिंब ही आज आत्ता काढलीत मी। बियाणाचा भात की काय? बियाणाचा भात आहे। त्यातलं द्यायची पैसे रोज दिसते। पाऊस उठलाय ना बियाणाचा भात वाट संध्याकाळचे वाजले 5:30। 5 वाजल्यापासून आजही परत वादळी वाऱ्यासह गडगडाट मेघगर्जना चालू झालेले आहेत आणि आता रिप 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 पाऊस सुरू झालेला आहे पडायला। तर जोरजोरात पाऊस थोड्या वेळात पडायला लागेलच। पावसाळ्यासारखा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। रोज पावसाळ्यासारखा पाऊस दिवसातून एकदा तरी पडतोच आहे।
ते फुलपाखरू किती छान आहे, पांढरं. तुम्ही तिकडे तिकडून तरी बल्ब लावलाय. पोळी खाऊन झाली ना. मला नकोय भात. आई पावसाचा देव इंद्रदेव आहेत ना. बॅटरी हवी आहे का? माझ्या 40 वर्षात मी आता असं पहिल्यांदा बघते. इतक्या सेकंदाला ट्यूबलाईट सारख्या विजा चमकत आहेत. आज बोल येतो. दर सेकंदाला विजा चमकत आहेत अशा. किती आता 10 मिनिटं झाली ना अशा चमकत आहेत. हो 10 ते 15 मिनिटं झाली लगातार असं विजा चमकतायत. असं वाटतंय दिवसाचा प्रकाश आपल्या आयुष्यात आलाय. पावसापेक्षा जास्त तर विजाच चमकतायत. पाऊस नाहीच आहे, विजा चमकणं आणि गडगडाट आहे. थोडासा आहे पाऊस. तो काय भिजत नाही आहे, मोरीपाशी आहे. मोरीपाशी भिजत नाही. कोण? फणस. तो काय पाण्यात नाही आहे बाहेर. नाही. पडली कुठेतरी वीज पडली आत्ता. अहंकार झालाय ना लोकांना, म्हणून देव रागावलाय. लोक अहंकारी झालेली आहेत. माझ्या आयुष्यात मी आज पहिल्यांदा बघते असं, खरंच सांगते तेजस. पडली कुठेतरी वीज, जवळपासच पडली कुठेतरी. कळपोलीत पडली. ते जवळपासच कुठेतरी पडलेली आहे. हो. माणूस जागी खल्लास होतो. राख होती माणसाची, माहिती आहे का तुला. राख, पूर्ण बॉडीची राख होते. मावळतीच्या सूर्याचा रंग कॅमेऱ्यात दिसत नाही, पण डोळ्यांनी मस्त दिसतंय. नियरेस्ट अवेलेबल असेल तर पकडणार. नॉट नेसेसरी की तो मोबाईलच पकडेल किंवा झाडच पकडेल किंवा काय पकडेल. बहुतेक बऱ्याच वेळा लाईटच्या खांबावरच पडते वीज, कारण ऑलरेडी त्याच्यामधनं ते हे चालू असतं, ते चार्ज होतं, ते सोपं पडतं तिथे जायला, ग्राउंड व्हायला. त्याला ते ग्राउंड करण्यासाठी मीडियम पाहिजे असतं, एक्सेस एनर्जीला. झालं सुरू कालसारखं. ट्यूबलाईट सारख्या विजा चमकणं सुरू झालं. गुड कंडक्टर कालसारखं डेंजर गडगडाट सुरू झाला. लोखंडी बाहेर टाकून ठेवायचे, जे ज्याच्यामध्ये म्हणजे लोक हे असतात, आपण खड्डा खणतो ती त्याच्या अंगणात फेकून टाकायची. काय समजा जर आपल्या इथे जवळ कुठे आली तर ते लोखंडाकडे ती पटकन अट्रॅक्ट होईल आणि घरावर यायच्या ऐवजी काय यायच्या त्याच्या लॉजिक.
पाऊस पडायला लागलेला आहे आणि आता विजांचा कडकडाट, विजांचं चमकणं सुरू झालेलं आहे. लाईटची ये जा चालू झालेली आहे. गेले 15 दिवस झाले मी बघते अशा प्रकारचा पाऊस पडतो आहे. हा अशा प्रकारचा पाऊस पडणं हे आपल्या निसर्गाच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. हे लोकांना कळत नाही आहे. हा जो या प्रकारचा पाऊस पडतो आहे हा खरा निसर्गाचा प्रकोप होत आहे, म्हणून अशा प्रकारचा पाऊस पडतो आहे. हे लोकांना कधी कळणार आहे काय माहिती. हे बघा आता लाईट गेलेत, लाईट ये जा चालूच आहे. लोकांना जर आता जर हे कळलं नाही तर ह्याच्यापेक्षाही निसर्गाचा भयंकर प्रकोप आपल्याला दिवसेंदिवस दिसत जाणार आहे. तर वेळीच लोकांनी सुधारावं, दुसरं काय आता म्हणणार. निसर्गाचं जतन करणं गरजेचं आहे. निसर्गाला प्रकोप करून न देणं हे माणसाच्या हातात आहे. माणसाला वेळीच कळावं. आता काय आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो, दुसरं आपल्या हातात काहीच नाही. आपल्यामुळे तरी निसर्गाचा प्रकोप होऊ नये हे आपल्यापासून आपण प्रत्येकाने सुरुवात करायला पाहिजे. लाईट ये जा विजा चमकणं कडकडणं चालूच आहे.